नमस्कार. चला बनवूया भाजणीचे थालीपीठ. इथे मी वाट्यांचं प्रमाण सांगणार आहे. त्या प्रमाणात जर भाजणी केली तर एकदम खुसखुशीत भाजणी तयार होते. थालीपीठही सुंदर होतात. खायला छान लागतात एकदम. इथे मी 2 वाट्या बाजरी घेऊन भाजून घेतली आणि कॉटनच्या कपड्यावर काढून घेतली. ताटामध्ये नाही काढली कारण की पाणी सुटतं गरम भाजणीला. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी ज्वारी घेऊन भाजून घेतलेली आहे. 1 वाटी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे इथे मी. तो सुद्धा चांगला असा भाजलेला आहे. तो काढून घेतल्यावर 1 वाटी गहू घेतले. जास्त गहू नाही घ्यायचे, 1च वाटी गहू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत. मूग नसेल तर डाळही चालेल घेतली तरी. 1 वाटी चणा डाळ घेऊन ती सुद्धा चांगली भाजलेली आहे. त्यानंतर 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे. ती काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी धने घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे आणि पाव वाटी जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा चांगलं भाजून घेतलेलं आहे. धने आणि जिरे भाजणीमध्येच टाकायचं म्हणजे छान वास येतो. नंतर 1 चमचा मेथीदाणे घेतले आणि हे पीठ दळून आणलेलं आहे बघा. हे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता एका परातीमध्ये 4 ते 5 कप पीठ घेतलं भाजणीचं. आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 अद्रकचा तुकडा, 7 ते 8 पकड्या लसणाच्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि बारीक करून घेतलेली आहे बघा. आता हे बारीक केलेलं मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा हा नक्की घालायचा. थालीपीठामध्ये खूप छान लागतं खायला थालीपीठ कांद्यामुळे. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कसुरी मेथी आणि पांढरे तीळ घातलेले आहे थोडेसे. त्यानंतर घरकुल मसालासुद्धा घातलेला आहे याच्यामध्ये मी. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. ओवा हातावर थोडंसं क्रश करून घालायचं आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. गूळ हा नक्की घालायचा आहे. गुळानं खूप छान चव लागते. तिखट आणि थोडासा गोडसरपणा येतो आणि थालीपीठ खूप छान लागतात. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही मळायचं, मीडियम मळायचं आहे. हे बघा असं या पद्धतीने मळायचं आहे. आता इकडे मी सुती रुमाल घेतला, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि एक छोटासा गोळा घेऊन थालीपीठ थापलेलं आहे इथं. आता तव्याला तेल लावून थालीपीठ टाकायचं आणि त्याच्यावर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि पलटी मारून घ्यायचं आहे.